आहे. सो आज मॅथ्सचं फर्स्ट लेक्चर आहे आपलं. आज आपण जो टॉपिक शिकणार आहे त्याबद्दल कोणाला काय आयडिया आहे का? आज आपण मॅथ्स वन म्हणजे आता तुम्ही 9th मध्ये गेला, सो 9th मध्ये तुम्हाला आता 2 मॅथ्सचे ग्रुप्स आले. फर्स्ट ग्रुप इज अल्जेब्रा अँड सेकंड वन इज geometry. Up to 8th standard, we have only one book of maths, including algebra and geometry. But nowadays, there are 2 books. First one is algebra and second one is geometry. So we will start first simple group. It's called as algebra. Algebra means simple calculation of numbers. We know numbers. Do you know any numbers? Types of number? Hello, Shruti. Do you know any numbers? Types of numbers? Any idea about numbers? Yes, So what are the types of the numbers? You know? natural numbers, So natural Whole numbers number. start. Wow. whole First of all, numbers. yes, Rutuparna, very good. माझा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की कोणालाही आन्सर द्यायचा असेल तर पहिला हँड रेज करा आणि मग मी त्याला विचारेन. कारण की जर सगळे जर तुम्ही मला इन बिटवीन आन्सर्स द्यायला लागला तर मग मी चेक करतो अरे कोण बोलला. त्यामुळे हँड रेज केला तर मला कळून येतं की ऋतुपर्णाला बोलायचं आहे किंवा अनुष्काला बोलायचं आहे, धौर्याला बोलायचं आहे किंवा राहुलला बोलायचं. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल अवर first lesson name is set. So first question, I ask some questions. What are the numbers and types of the numbers? Shruti answer this. Yes, Shruti. Hello. Shruti, माझा आवाज येतोय? Okay. Hello. Am I audible now? Yes, sir. Yes, sir. Okay. हा ऋतुपर्ण, तू आन्सर सांगतेस का? Yes, sir. Whole number, natural numbers, rational numbers, irrational numbers. नॅचरल नंबर्स कुठून स्टार्ट होतात? स्टार्ट्स फ्रॉम नॅचरल नंबर्स आर स्टार्ट्स फ्रॉम 1, 2, 3, 4. and whole numbers, 0, 1, 2, 3, 4. rational numbers. What are the rational numbers? Your two answer is very accurate. Then what are the rational number? Anushka, तू सांगू शकते? What are the rational numbers? First of all, answer correct येईल, wrong येईल याच्याशी काय आपलं घेणं देणं नाहीये. हा, पण जर रॉंग असेल तर त्याला मी करेक्ट करेन आणि आता रॉंग झालं तर ते एक्झाम मध्ये करेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि तुम्ही जर बोललाच नाही तर मला कळणार कसं की काय क्वेश्चन्स आहेत तुमचे, काय डाऊट्स आहेत. तर सगळ्यांना माहिती आहेत का रॅशनल नंबर्स काय आहेत? अनुष्का, ऋतुपर्णा, आवाज येत नाही का माझा? Yes, sir. येतोय. येतोय, sir. हा, मग तुम्हाला रॅशनल नंबर नाही माहित का? तुम्ही तर बोललाच नाही तर मला कळणार कसं? -1 पासून स्टार्ट होतात का? ठीक आहे, -1 पासून स्टार्ट होतात का हे तो क्वेश्चन आहे का आन्सर हे मला जज करायचं. ठीक आहे. सो -1 पासून ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन जो तुम्हाला माझा होता, माझी स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, sir. Yes, sir. आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? टॉपिकचं नेम काय आपल्या? सेट. सेट मध्ये आपल्याला बेसिक, आता आपण मॅथ्स शिकतोय, सो वी लर्न अ मॅथ्स. सो फर्स्ट ऑफ numbers because collection of a object, it's called as a set. For example, a pencil, a single pencil.
and I collect a number of pencil of different colors. So colors. So we learn new topic, that is our first topic. It is called as the set. Very useful for competitive exam like UPSC, MPSC. We have some questions from set. म्हणजे संचा हा टॉपिक जो आहे काय आपल्याकडे सेमी इंग्लिशचे मुलं आहेत, सो मी इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये सांगतोय की सेट हा असा टॉपिक आहे की फक्त आपण 9th मध्ये कम्प्लीट करायचा. म्हणजे मी आता 9th स्टँडर्डला आहे. आय गो टू 9th स्टँडर्ड स्कूल अँड फर्स्ट वी लर्न फर्स्ट चॅप्टर लाईक द नेम इज सेट. आफ्टर 9th I forgot this chapter, then I don't know what is the set. So I have to study, repeat again. After 10th मध्ये एक नेक्स्ट टॉपिक आहे आपल्याला प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटी मध्ये सुद्धा आपल्याला सेट या टॉपिकचा काही पार्ट यूज करावा लागतो. आफ्टर 9th 10th 11th आणि 12th पर्यंत आपल्याला सेटचा यूज होणार आहे. आणि आफ्टर एमपीएससी म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन जर आपण एमपीएससी म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी परीक्षा पास झाल्यानंतर आपण एमपीएससी युपीएससीच्या एक्झाम्स देतो, त्याच्यामध्ये सुद्धा 1-2 मार्क्ससाठी जे क्वेश्चन्स येतात बेसिक मॅथ्सचे ते सेटच्या रिलेव्हंट असतात. त्यामुळे हा टॉपिक फक्त आपण बोलतो की मी 9th स्टँडर्ड मध्ये तर यावेळेस फक्त मला ग्रुप स्टडीज करा म्हणजे पासिंग पुरताच मार्क्स मिळवायचे असं असावं. कोणी हँडरेस केला होता काय क्वेश्चन होता कोणाचा? येस सर, मी केला होता. एकदा रिपीट करता का? माझ्याकडे नेटवर्क इश्यू होता त्याच्यामुळे. ठीक आहे. आता जे मी सांगतोय की सेट हा लेसन आपण फक्त शिकायचा म्हणून शिकायचा नाही. म्हणजे आता मला स्टडी करायचा आहे एक्झाम साठी, हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, मला 10 मार्क्स मिळवायचे म्हणून मी जस्ट मेमोराइज केले काही ट्रिक्स काही फॉर्म्युले आणि आफ्टर 9th मी त्याचा युजच नाही केला, तर असा हा टॉपिक नाहीये. त्याचा स्टडी जर आपण केअरफुली केला, स्मार्ट पद्धतीने केला, स्मार्ट मेथड यूज करून केला, तर सेट खूप डिफिकल्ट नाहीये. इट्स अ व्हेरी इझी टॉपिक. आणि ह्याचा यूज आपण फक्त 9th मध्येच करत नाही, तर इथून पुढची आपली जी तयारी होणार आहे म्हणजे आपण नेक्स्ट आजच 10th स्टँडर्डचा रिझल्ट लागला बरोबर, तर 10th स्टँडर्ड आणि 11th 12th स्टँडर्ड म्हणजे अप टू 11th 12th स्टँडर्ड पर्यंत आपण सेट हा टॉपिक शिकतो मॅथ्स मध्ये. आणि ज्यावेळेस आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देतो त्याच्यामध्ये पण आपल्याला सेट या टॉपिक्सचा यूज होतो. मग आपल्याला जर हा टॉपिक शिकायचा आहे तर काही बेसिक गोष्टी छोट्या मोठ्या आपल्याला माहिती पाहिजे. मग आता सुरुवातीला जर मी सेट माझ्या समोर फक्त सरांनी किंवा क्लास टीचरने नेम लिहिलं मस्त हँडरायटिंग मध्ये सेट आणि मग टॉपिक शिकवायला स्टार्ट केलं, तर कुणाचा तरी माईक ऑन आहे. आय थिंक अनुष्काचा माईक ऑन होता. ठीक आहे. तर तो टॉपिक शिकायचा म्हणून शिकायचा नाही आपल्याला, तो व्यवस्थित स्मार्ट वेने लर्न करायचा आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. कुणाचा तरी माईक अनम्यूट झालाय, म्यूट करा. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही हँडरेज करा किंवा मला स्टॉप करायला सांगा, अनम्यूट करा स्वतःला आणि मग बोला. तर आज जो टॉपिक शिकतोय त्याचं नाव आहे सेट. मग सेट जर मला शिकायचा असेल तर मला काही गोष्टी माहिती पाहिजे. संच. आता तुमच्यामध्ये आता क्वेश्चन्स मी विचारतोय बऱ्याच जणांना. प्रेरणा मला तुला एक क्वेश्चन विचारायचा आहे. प्रेरणा, माझा आवाज येतोय तुला? सर मी कोऑर्डिनेटर म्हणून काम सॉरी करते. नाही, ओके सो सॉरी. मी नवीन आहे. ओके. दिलीप रणदिवे कोण आहे? स्टुडंट आहे का पॅरेंट्सच्या नावाने लॉग इन केलंय? स्टुडंट. हॅलो स्टुडंट, तुझं नाव काय? हा, तुझं नाव काय बेटा? स्वरा. ठीक आहे. स्वरा, मला तुला एक क्वेश्चन विचारायचा आहे. सेमी इंग्लिश मीडियम मध्ये आहेस का मराठी मीडियम आपलं इंग्लिश मीडियम? सेमी इंग्लिश. ओके. सो तू आतापर्यंत काही गोष्टी जमा केल्यात का की तुला आवड आहे? सर मी नवीन आली. नवीन? हा, म्हणजे 9th स्टँडर्डलाच आहेस ना, स्टुडंटच आहेस ना तू? हो. ओके.
म्हणजे आता मला 9th question स्टँडर्ड मध्येच आहे. हो हो, मग नवीन असशील म्हणजे तू क्लास पहिल्यांदा जॉईन केला असशील मे बी. हा. ओके. नाही. तर मला क्वेश्चन तुला असं विचारायचं आहे की तुला असा कोणता हॉबीज आहेत का की काही गोष्टी जमा करायची छंद? हा, मग काय तू जमा करते असं? स्वरा, स्वराला आन्सर नाही द्यायचा. ठीक आहे. हा अनुष्का, तुला काही हा अनुष्का बोलू शकतेस. सर मला बुक्स कलेक्ट करायला आवडतात आणि शंकू. ओके, बुक्स कलेक्ट करायला आवडतात आणि शंभू. हा ऋतुपर्णा, तुझा काय क्वेश्चन आहे? ऋतुपर्णा सर बोलू मला शकते. कलर्स कलेक्ट करायला आवडतात. कलर्स कलेक्ट करायला आवडतात. ओके. राहुल, तुला काय करायला आवडतं? तुझे काय हॉबीज आहेत? राहुल, माझा आवाज येत नाही का? तुम्ही हँड्स डाऊन केला तरी चालेल. ऋतुपर्णाला कलर्स कलेक्ट करायला आवडतात. अनुष्काला वेगवेगळे शंकू कलेक्ट करायला आवडतात. राहुल, तुला काय आवडतं? श्रुती, तुला? ठीक आहे. सेटची पेंट. डेफिनेशन तुला काय आवडतं बोलली? पेंट. पेंट, कोणता पेंट? का पेंटिंग्स? पेंटिंग. बरं, ठीक आहे. कधी कधी आता तुम्हाला असं मला वाटतंय की तुम्ही बरेच जण ना क्वेश्चन विचारल्यावर विचारात पडता. अदरवाईज मी काय उत्तर देऊ? माझं उत्तर तर अनुष्काने सांगितलं, ऋतुपर्णाने सांगितलं आणि मी कन्फ्युज होतो. मग अशा वेळेस ना तुम्ही फ्री नाही आहात, तुम्ही रिलॅक्स नाही आहात. तुम्ही रिलॅक्स राहा. चुकेल ना उत्तर, चुकलं तरी आपल्यातच चुकणार आहे. आपण सगळे किती 100-200 असू किंवा 1000 लोक असू, ते 1000 लोकांमध्ये उत्तर जर चुकलं आता तर ते परीक्षेत चुकायचे चान्सेस कमी होतील ना. त्या मी करेक्ट करू आपण सगळे मिळून. पण जर एक्झाम मध्ये आपल्याला तो वेळ नाही मिळाला तर आपले मार्क्स जातील. त्यामुळे तुम्ही बिंदास क्वेश्चन विचार. हा स्वरा. हा स्वरा, तुझा काय डाऊट आहे का? तू माईक बंद केलेला आहेस. अनम्यूट कर माईक आणि क्वेश्चन विचार. स्वरा, तू हँड रेस केलायस. ठीक आहे. टॉपिक वर येऊया. स्वरा काही बोलत नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण जो टॉपिक शिकतो त्याचं नाव आहे सेट. सेट म्हणजे काय असतं? तर आता मला हिने आन्सर सांगितलं, अनुष्काने एक आन्सर सांगितलं, ऋतुपर्णाने सांगितलं, श्रुतीने सांगितलं. बाकीच्यांचं पण मी विचारलं नाही, पण बाकीचे पण खूप जण आहेत आपल्याकडं जे उत्तर द्यायला लाजतात किंवा ते घाबरतायत. तर असं काही नाहीये. मी पण तुमच्यासारखाच एक माणूस आहे. त्यामुळे बिंदास फ्रँकली जे काही डाऊट्स असतील ते विचारत चला. तर फर्स्ट माझा जो क्वेश्चन आहे तुम्हाला की सेट हा आपण टॉपिक लर्न करतोय तर त्याची डेफिनेशन म्हणजे त्याची व्याख्या कशी करायची? कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे आता श्रुतीने किंवा अनुष्काने मला आन्सर सांगितलं किंवा ऋतुपर्णाने सांगितलं. त्यांनी ऑब्जेक्ट्स कलेक्ट केले म्हणजे शंकू कलेक्ट केले म्हणजे कोन्स बोलतो त्याला आपण. म्हणजे कलर्स, डिफरंट टाईपचे कलर्स कलेक्ट करायला ऋतुपर्णाला आवडतात आणि श्रुतीला आवडतात पेंटिंग्स कलेक्ट करायला. मग ह्याची एक प्रॉपर डेफिनेशन आहे की जे ऑब्जेक्ट्स आपण कलेक्ट करतो त्याला बोलतो आपण सेट. याच्यावर साठी आपण पुढे एक स्क्रीनवर तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. या टॉपिक्स मध्ये आपण जो सेट हा टॉपिक शिकणार आहोत ना त्याच्यात पहिलं इंट्रोडक्शन पाहणार आहोत की सेटचं इंट्रोडक्शन कसं असतं, सेट कसा ओळखला जातो आणि त्याच्यानंतर त्याचे टाइप्स ऑफ सेट्स काय आहेत. म्हणजे आता जर आपल्याला एखादी गोष्ट शिकायची आहे तर त्याचं इंट्रोडक्शन माहिती पाहिजे. आता मी जर तुम्हाला मॅथ्सचा विषय शिकवतोय तर ह्याचं इंट्रोडक्शन देण्या अगोदर म्हणजे मॅथ्स शिकवण्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं ना आज तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये आलात तर 9th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला 2 बुक्स आहेत. फर्स्ट बुक आहे आपलं, ते कोणतं आहे फर्स्ट बुक?
अल्जेब्राचं आणि सेकंड बुक आहे जॉमेट्रीचं. आतापर्यंत तुम्हाला एकच बुक होतं, पण 9th मध्ये गेल्यावर मॅथ्सचे 2 पार्ट्स बनले. हे इंट्रोडक्शन आहे. आणि ह्या मॅथ्स मध्ये आपला जो सोपा पार्ट आहे तो अल्जेब्रा, आणि थोडासा डिफिकल्ट पार्ट का आहे तो जॉमेट्री, कारण की त्याच्यामध्ये थेअरी म्हणजे काही थेरम्स असतात, काही फॉर्म्युलेज असतात, ते मेमराईज करून ते अप्लाय करायला लागतात. मग तो थोडासा डिफिकल्ट वाटतो कारण की त्यात डायग्राम्स वगैरे येतात. पण जो आपण अल्जेब्रा जोपर्यंत लर्न करतोय म्हणजे त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन तेच तिकडे पण आहे, जॉमेट्रीमध्ये पण आहे, पण त्याच्यामध्ये जास्त थेअरी पार्ट म्हणजे काही गोष्टींचा यूज केला जातो, काही थेरम्स यूज केले जातात. तसं इकडे आपल्याला आकडेमोड करायची, नंबर्सचा यूज करायचा आहे. सो नेक्स्ट पार्ट आहे आपला वेन डायग्राम. त्याच्यानंतर या टॉपिक्स मध्ये ह्या पूर्ण लेसन मध्ये आपण पाहणार आहोत इक्वल सेट कोणाला बोलायचं, सबसेट कोणाला बोलायचं, युनिव्हर्सल सेट कशाला बोलायचं, हे सगळं डिटेलमध्ये शिकणार आहोत. आज आपण फक्त एकच पार्ट पाहणार आहोत, सेटचे इंट्रोडक्शन आणि सेट कसा लिहिला जातो, हाऊ टू राईट अ सेट. तर फर्स्ट डेफिनेशन आपण पाहूया. स्क्रीनवर सगळ्यांना क्वेश्चन दिसेल. एक पिक्चर दिसतोय का सर्वांना? येस सर. Yes, sir. त्या पिक्चर्सला ना, येस व्हेरी गुड, सगळ्यांना पिक्चर दिसतोय. तो पिक्चर ना केअरफुली ऑब्झर्व करा सगळेजण. ठीक आहे, मी इच अँड एव्हरी पर्सनला क्वेश्चन विचारणार आहे की इथे आपल्याला जो पिक्चर दिसतोय त्याच्यामध्ये 5 पिक्चर्स दिसत आहेत. तर फर्स्ट पिक्चर जो आहे फ्लॉवर बुके, दुसरा जो पिक्चर आहे बंच ऑफ कीज, तिसरा जो पिक्चर तुमच्या समोर आहे फ्लॉक ऑफ बर्ड्स दिलेले आहे, आणि नेक्स्ट दिलेलं आहे पाईल ऑफ नोटबुक्स, आणि नेक्स्ट दिलेलं आहे कलेक्शन ऑफ नंबर्स. सो यामध्ये आपली एक डेफिनेशन लर्न मिळणार आहे आपल्याला. ती डेफिनेशन आपल्याला जर समजली तर आपला टॉपिक आपल्याला सोपा पडेल. तर क्वेश्चन्स नीट विचारणार आहे मी याच्यावर. ही इमेज सगळ्यांनी वाचली आहे का, नीट समजली आहे का? तर त्याच्या खाली एक सेंटेन्स लिहिलेले आहेत मी काही. वी यूज स्पेशल वर्ड फॉर इच ऑफ द कलेक्शन गिवन अबो. आपल्याला काही पिक्चर्स दिसत आहेत, पण त्या प्रत्येक पिक्चरसाठी आपण एक स्पेशल वर्ड यूज केलेला आहे, शब्द वापरलेला आहे. जर आपल्याला पहिला पिक्चर पाहिला त्यात डिफरंट कलर्सचे फ्लॉवर्स आहेत, म्हणून त्याला आपण एक स्पेशल नाव दिलंय फ्लॉवर्स बुकी. ठीक आहे. नंतर सेकंड जो पिक्चर आहे आपल्याकडं तो आहे आपल्याकडे कीजचा, बंच ऑफ कीज आहेत, डिफरंट कीज असतील, त्यासाठी आपण मराठीमध्ये बोलतो किल्ल्यांचा जुडगा, बंच ऑफ कीज. आणि नंतर पक्ष्यांचा थवा दिलेला आपल्याला बघा, डिफरंट टाईपचे पक्षी असू शकतात किंवा एकाच प्रकारातले पण पक्षी असू शकतात. नंतर फाइल्स ऑफ नोटबुक्स, म्हणजे आपल्याला नोटबुक्स एकावर एक रचलेल्या दिसत आहेत. आणि नेक्स्ट त्याच्या पुढे पाईल ऑफ नोटबुक्सच्या नंतर कलेक्शन ऑफ नंबर्स आपल्याकडे समोर दिसत आहेत, म्हणजे 1 to अप टू 12 नंबर, 1 to 3 पासून. त्यांच्यासाठी आपण ना काहीतरी स्पेशल वर्ड यूज केलाय. आणि इन ऑल द अबोव एक्झाम्पल वी क्लिअरली लिस्ट द ऑब्जेक्ट्स ऑफ दॅट कलेक्शन. सो वी कॉल द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स कॉल्ड ॲज अ सेट. म्हणजे कलेक्शन ऑफ एका टाईपचा जो आपण कलेक्शन करत जातो ऑब्जेक्टचं, त्याला काय बोललं जातं, सेट. ही तोडकी मोडकी डेफिनेशन झाली. प्रॉपर डेफिनेशन आता तुम्हाला कळेल. वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ एन गिवन कलेक्शन, देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड ॲज अ सेट. फॉर एक्झाम्पल, मला अनुष्काने एक्झाम्पल सांगितलं होतं की सर मला शंकू कलेक्ट करायला आवडतात. दुसरं एक्झाम्पल मला अनुष्काने सांगितलं, अनुष्कानंतर मला वाटतं ऋतुपर्णाने सांगितलं होतं की सर मला डिफरंट कलर्स ना स्वतःकडे ठेवायला आवडतात. कलर्सचे स्टोन्स असतील म्हणा किंवा कलर्स वॉटर बॉटलचे कलर्स असतील. आणि श्रुतीने मला आन्सर दिलं होतं की सर मला पेंटिंग्स, म्हणजे जे चित्र काढलेल्या ज्या पेंटिंग्स असतात ते मी जपून ठेवते. म्हणजे कुठली जर पेंटिंग मला आवडली तर ती माझ्याकडे मी जपून ठेवतो. सो वी कॅन डेफिनेटली, म्हणजे आपल्याला स्पष्ट माहिती असतं की आपण कोणता ऑब्जेक्ट, ते निश्चित माहित असतं
त्याला काय बोलतो, कोणत्या ऑब्जेक्टचा माहिती आपण जेव्हा गोळा करतो त्याला काय बोलतो, कलेक्शन म्हणजे गोळा करणे. काही वस्तूंना आपण जी गोळा करतो त्याला बोलतो आपण संच. हे मराठीत डेफिनेशन झाली. जर आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती असेल आणि त्याला आपण एका पॅटर्न नुसार किंवा एका कृतीनुसार जर जमा करत गेलो तर त्याला काय बोललं जातं, सेट बोललं जातं. इथपर्यंत मला वाटतं सगळ्यांना कळालं असेल. काही क्वेश्चन्स आहेत? येस सर. कलेक्शन sir. ऑफ ऑब्जेक्ट, कलेक्शन ऑफ ए ऑब्जेक्ट. पण ते ऑब्जेक्ट आपल्याला माहिती पाहिजे, त्याची क्लॅरिटी हवी पाहिजेत आपल्याला, आणि डेफिनेट फॉर्म माहिती पाहिजेत. त्याला काय बोलतो आपण, सेट बोलतो. सो हाऊ टू राईट अ सेट. सेट कसं लिहिला जातो? आता समजा माझं नाव संदीप आहे. सगळ्यांना माझं इंट्रोडक्शनच मी मगाशी करून दिलं नाही. माझं नाव संदीप सर आहे, मी मॅथ्स शिकवतो तुम्हाला. तर मग माझ्या नावाचा इनिशियल म्हणजे कॅपिटल एस आहे. तर शॉर्टकट मध्ये मला जर सही करायची असेल तर मी एस आणि सरनेम गोळे, तर एस जी म्हणून शॉर्टकट मध्ये साइन करतो. तसं सेट लिहिण्याची काहीतरी मेथड आहे. म्हणजे साइन करण्यासाठी मी काय करतो, पूर्ण नाव नाही लिहित बस काय कर्सिव्ह लेटर मध्ये एस जी म्हणून लिहून टाकतो. ही माझी छोटी साईन, का की मला वेळ वाचावा म्हणून. मला खूप जर साइन करायच्या असतील तर माझी जी छोटी साइन असेल तर ती पटकन होऊन जाईल. पूर्ण नाव लिहित बसलं तर खूप वेळ जाईल. तर जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन युझिंग द कॅपिटल लेटर्स, कॅपिटल ए बी सी डी अप टू झेड नंबर. जेव्हा कधी आपण सेट लिहायला घेतो तर तो अल्फाबेटने दाखवला जातो, कॅपिटल अल्फाबेट. पण त्या सेट मधल्या ज्या गोष्टी आहेत, एलिमेंट्स आहेत किंवा मेंबर आहेत किंवा सदस्य आहेत, ते नेहमी स्मॉल अल्फाबेट्सने वापरले जातात. जर सेटला नाव द्यायचं असेल तर एबीसीडी कॅपिटल मध्ये, आणि सेटच्या आतमधल्या गोष्टी जर दाखवायच्या असतील तर त्या कशाने दाखवले जातात, स्मॉल लेटर्सने दाखवले जातात. फॉर एक्झाम्पल, इफ एलिमेंट ऑफ ए सेट ए, देन वी राईट इट ऍज अ ए. जो ई लिहिलाय ना, तो ई, त्या ई ला आपण एप्सिलॉन बोलतो. एप्सिलॉन हा ग्रीक लेटर मध्ये युज केला जातो. जसे आपल्याकडे एबीसीडी वापरली जाते ना, सो ग्रीक लेटर्स मध्ये अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा, एप्सिलॉन अशी एक एबीसीडी आहे. ग्रीक लेटर्स साठी, लॅटिन वर्ड साठी आपण युज करतो. सो तो ई म्हणजे मॅथ्स मध्ये वाचतो बिलॉंग्स टू, च्यावर आधारित. म्हणजे इथं जो मी माझ्याकडे स्क्रीनवर तुम्हाला एक सेंटेन्स दिसतंय, इफ अ इज अन एलिमेंट ऑफ ए सेट ए. संच ए चा घटक आपण ए ने दाखवला असेल तर त्या ए ला, ए हा संच ए चा घटक असेल दाखवायचा आहे, तर आपण जे चिन्ह वापरतो त्याला बोलतो ऍप्सिलॉन. आणि त्या ऍप्सिलॉन वर जर उभी रेष मारली असेल तर त्याला वाचतो आपण डज नॉट बिलॉंग्स टू. आणि जर उभी रेष नसेल तर फक्त वाचतो आपण बिलॉंग्स टू, च्याशी निगडीत, च्यावर आधारित. ठीक आहे. इफ इट इज नॉट एलिमेंट ऑफ सेट ए, देन वी राईट ए डज नॉट बिलॉंग्स टू कॅपिटल ए. आता हा पॉइंट तुम्हाला मला वाटतं नसेल कळाला. जेव्हा मी एक्झाम्पल देईल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजून येईल हा टॉपिक. तर फर्स्ट, सेट लर्न करण्याच्या अगोदर आपल्याला टाइप्स ऑफ नंबर माहिती पाहिजे. हे सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या पहिला, आणि मग मी एक्सप्लेन करतो. लिहिण्याचं काम तुम्ही 15 मिनिटांमध्ये करू शकता लेक्चर संपल्यानंतर. त्यामुळं पहिलं समजून घ्या, लिहित बसू नका. स्क्रीनशॉट काढल्यानंतर तो तुमच्या मोबाईल मध्येच असतो. तुमचं लिहून झाल्यानंतर तो पिक्चर तुम्ही डिलीट केला तरी चालेल. पण जे आत्ता शिकवलंय ते 15-20 मिनिटांमध्ये बसून लिहून काढा. नंतर तुम्ही बोलाल की मी आज नाही लिहित, उद्या लिहिल, तर मग तुम्ही विसरून जाणार बऱ्याचशा गोष्टी. सो जर आपल्याला सेट शिकायचा असेल तर नंबरची ओळख आपल्याला माहिती पाहिजे. आपण 5th स्टँडर्ड पासून नंबर शिकतोय. जे नंबर 1 पासून स्टार्ट होतात, 1, 2, 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी, म्हणजे इनफायनाईट नंबर, असे नंबर्स असतात, त्याला बोलतो आपण नॅचरल नंबर. बघा एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, नॅचरल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 1. 1 पासून जे नंबर स्टार्ट होतात ना त्याला आपण नॅचरल नंबर्स बोलतो. मग होल नंबर्स कुठून स्टार्ट होतात? होल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 0, 1, 2,
3 4 अप टू इन्फिनिटी. मग होल नंबर मध्ये स्पेशल ओळख अशी काय आहे, तो होल मध्ये झिरोच्या आतमध्ये बघा असं गोल आहे, झिरोच्या आतमध्ये होल दिसतंय ना, म्हणून तो नंबर जर सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचा असेल ना, तर कोणता असा नंबर आहे त्याच्यामध्ये होल आहे, तर 0. तिथून जो नंबर स्टार्ट होतो त्याला बोलतो आपण होल नंबर. आणि मी आता तुमच्या क्वेश्चन कडे येतो. मध्ये मी कुणाला क्वेश्चन विचारला होता, त्यात श्रुतीने मला आन्सर दिलं होतं की सर -1 पासून जे नंबर स्टार्ट होतात ना त्याला रॅशनल नंबर्स बोलतात. सो रॅशनल नंबर्स जरा डिफरंट आहे, आपल्याला रॅशनल नंबर्स टॉपिक पण आहे. तर पुढे जाऊया आपण. नंतर कॅपिटल डब्ल्यू ने त्याला मेन्शन केलं जातं. बघा ते मी प्रत्येक नंबरला ग्रीन नंबरने ग्रीन कलरने लिहिलंय सुद्धा, आणि त्याचा इनिशियल लेटर म्हणजे जे दाखवतात ना, कोणत्या अक्षराने दाखवतात, लेटरने रिप्रेझेंट करतात, त्याचा पण कलर सेम ठेवलाय. नॅचरल नंबर रिप्रेझेंट करायचा असेल तर कॅपिटल एन वापरतो. होल नंबर रिप्रेझेंट करायचा असेल तर कॅपिटल डब्ल्यू वापरतात. आणि इंटिजर म्हणजे जे नंबर नेगेटिव्ह मध्ये पण मेन्शन केले जातात आणि पॉझिटिव्ह मध्ये पण मेन्शन केले जातात त्याला बोलतो आपण इंटिजर्स, आणि मराठीमध्ये त्याला बोलतो आपण पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या. आणि होल नंबरला बोलतो आपण पूर्ण संख्या. नॅचरल नंबरला बोलतो नैसर्गिक संख्या. जर कोणाला हे नंबर्स वगैरे डिफिकल्ट जात असतील, नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या, आणि इंटिजर म्हणजे काय, पूर्णांक संख्या. म्हणजे ते दशांश चिन्हामध्ये लिहिले जात नाहीत असे नंबर्स. ते निगेटिव्ह पण असू शकतात, पॉझिटिव्ह पण असू शकतात. म्हणजे 0 पासून मायनस मध्ये पण जाऊ शकतात, 0 पासून पॉझिटिव्ह नंबर्स मध्ये पण वाढू शकतात. अशा नंबर्सला आपण इंटिजर्स बोलतो. मग रॅशनल नंबर्स काय असतात, जे रिप्रेझेंट केले जातात कॅपिटल अल्फाबेट क्यू ने. कशाने रिप्रेझेंट केले जातात, कॅपिटल अल्फाबेट क्यू ने. त्याला बोलतो आपण रॅशनल नंबर. आणि नेक्स्ट नंबर आहे त्याला बोलतो आपण रिअल नंबर. रिअल नंबर रिप्रेझेंट केले जातात कॅपिटल आर ने. रिअल नंबर कशाने रिप्रेझेंट केले जातात, कॅपिटल आर ने. मग रिअल नंबर म्हणजे काय, तर नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर नंबर, रॅशनल नंबर हे सगळे ज्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात ना त्याला बोलतो आपण रिअल नंबर्स. मग आता रॅशनल नंबर सर अजून पण आम्हाला क्वेश्चन आहे की रॅशनल नंबर म्हणजे काय. सो रॅशनल नंबर्स मीन्स जे नंबर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये लिहितो त्याला बोलतो आपण रॅशनल नंबर. म्हणजे जर आपण लिहिलं 2/3 रॅशनल नंबर, 4/7 रॅशनल नंबर. जे नंबर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये मेन्शन करता येतात, P/Q च्या फॉर्मॅट मध्ये लिहिता येतात त्याला बोलतो आपण रॅशनल नंबर्स. श्रुती, कळालं का तुला आता आन्सर? येस सर, सॉरी. इट्स ओके. आता तुझा क्वेश्चन तर क्लिअर झाला ना की रॅशनल नंबर्स मीन्स असे नंबर्स जे नंबर्स आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये लिहू शकतो. मग इररॅशनल म्हणजे काय, कसं ओळखायचं? सो इररॅशनल नंबर्स म्हणजे जे नंबर स्क्वेअर रूटच्या फॉर्मॅटमध्ये किंवा क्यूब रूटच्या फॉर्मॅटमध्ये लिहितात त्याला बोलतो आपण इररॅशनल नंबर. किंवा ज्या नंबर्सला आपण P/Q च्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकत नाही त्याला बोलू शकतो आपण इररॅशनल नंबर. समजतंय? म्हणजे ते डेसिमल पॉइंट मध्ये 0.333 डॅश तो इररॅशनल नंबर झाला. रिकरिंग डिजिट येतात असे नंबर इररॅशनल मध्ये जातात. सो पुढे जायचं. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? नाही. नो सर. नाहीये ना? ओके. सो कविता, हॅलो कविता, आवाज ऐकू येतोय? ठीक आहे. ऋतुपर्णा माझा, येस हा सर. हा कविता येस सर. एक मिनिट. ऋतुपर्णा म्यूट कर. हा कविता अनम्यूट केला तर चालेल. मला तुला क्वेश्चन विचारायचा आहे. कविता येस आवाज सर. येतो? हा, तुला काय भीती वाटत नाही ना? तसंच ना, तू रिलॅक्स. हा, क्वेश्चन विचारू का? क्वेश्चन विचारू का मी? येस सर.
चुकलं उत्तर तरी काय हरकत नाहीये, कोण तुला हसणार वगैरे नाहीये. चुकलं तर आत्ता चुकेल, परीक्षेमध्ये ते बरोबर येईल जर तू व्यवस्थित उत्तर लक्षात ठेवलं तर. आज आपण टॉपिक शिकतोय त्याचं नाव काय रे बेटा? सेट. सेट. सेट म्हणजे काय असतं नक्की? संच. संच. मीन्स आता तू मला अर्थ सांगितलं सेट म्हणजे संच, पण तुला काय कळलं सेट सेट म्हणजे संच मध्ये? मी अगोदर कोणाला तरी काय प्रश्न विचारले होते, मला वाटतंय की तुम्हाला काही हॉबीज आहेत का, काय कलेक्ट करायचं, त्याच्यावर तुला काही एखादी डेफिनेशन कळाली का? मला परफेक्ट डेफिनेशन आहे तशी नकोय, पाठ केलेली नकोय, तुला जी समजली ती तू सांग, आणि चुकलं तरी काय हरकत नाही. सॉरी सर, मला समजलं नाही, परत सांग. बरं ठीक आहे, परत तू लक्ष दे व्यवस्थित. मला वाटतं तू बाहेर आहेस म्हणून मी तुला विचारला क्वेश्चन. ठीक आहे. राजू वाळवी, कोण नाव काय आहे मुलं? मला पॅरेंट्सच्या नावाचं हे वाटतंय. कोण आहे स्टुडंट? माझा आवाज ऐकू येतोय? हो सर. हा, नाव काय बेटा? सुवर्णा. हा हा सुवर्णा. हं? तुला कळलं का ग सेट म्हणजे काय असतं? नाही सर, मी आता थोड्या वेळाने जॉईन झाली आहे. मी ओके ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तू रेकॉर्डिंग पहा, तुला कळून येईल. ठीक आहे. हा. श्रुती, तुला नाही. कळालंय का ग? हा. श्रुती. यस सर, सेट म्हणजे की सपोज तुम्ही पहिले विचारलं तर तुमची काही हॉबी आहे का, म्हणजे की कलेक्ट करणं बस असं. कलेक्ट करणं. ऋतुपर्णा, तुला काय समजले? सर, सपोज आपण बुक्सचा सेट आहे, तर ते 4-5 बुक्स मिळून एक सेट तयार होतोय. म्हणजे क्लिअरली आणि डेफिनेटली त्या ऑब्जेक्टला आपण सेट म्हणतो, त्यांना आपण सेट म्हणतो. ठीक आहे. अनुष्का. Yes, sir. We define collection of object or elements. ओके. फर्स्ट ऑफ ऑल सिम्पल, एकदम डिफिकल्ट मध्ये जाऊच नका. जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज अ सेट, सो फर्स्ट आपला आन्सर पाहिजे की कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इन डिफायनाइट ऑर्डर और सिक्वेन्स, इट्स कॉल्ड एज सेट. कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय? अशा वस्तूंचा आपण संग्रह करतो, अशा गोष्टी आपण जमा करतो एका ऑर्डरने, त्याची आपल्याला क्लॅरिटी असते, स्पष्टता असते, त्याला काय बोलतो आपण? सेट. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला याच्या पुढे नंबरचे टाइप सांगितले. मला नंबरचे टाइप सांगताल का? रोहिदास गवित म्हणून कोण स्टुडंट आहे? नंबरचे टाइप आपण कोणते शिकलो होतो? सिद्धी. हा, सिद्धी. कोणकोणते टाइप शिकलो बा आज आपण नंबरचे? चुकलं तर चुकलं, एवढं काय त्यात. काय झालं सिद्धी? एखादा पण नाही आठवत तुला नंबरचे प्रकार किंवा संख्यांचे प्रकार? का तू लक्ष नव्हतं तुझं? असं काय होतं का? ऋतुपर्णाचा, श्रुतीचा, अनुष्काचा, बाकीच्यांना मला वाटतं कळलं नाही. लक्ष द्या तुम्ही सगळेजण. हा श्रुती, कोणते टाइप्स पाहिले होते आपण नंबरचे? बाकीच्यांनी हँड्स डाऊन केले तरी चालतील. नॅचरल नंबर, होल नंबर, इरेशनल नंबर, रॅशनल नंबर आणि रिअल नंबर. रॅशनल नंबर्स काय असतात? रॅशनल नंबर हे 1 पासून स्टार्ट होतात. मी जाणून बुजून स्क्रीन ऑफ केलेली आहे सगळ्यांचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स ऐकण्यासाठी. ठीक आहे, मी आता पुन्हा स्क्रीन प्रेझेंट करतोय, लक्ष द्या सगळेजण. स्क्रीन दिसते माझी? एक मिनिट येईल.
दिसते आता स्क्रीन? दिसते का सर्वांना स्क्रीन? हो किंवा नाही तरी उत्तर द्या. हा, ठीक आहे. हो. हो ठीक आहे. एक मिनिट हा, मी तुम्हाला पुन्हा रिपीट करतोय, सगळ्यांचं लक्ष असू देत. मी प्रत्येक सेशन मध्ये क्वेश्चन आन्सर, मी प्रत्येक वेळेस श्रुतीला, अनुष्काला, ना आपलं काय ऋतुपर्णा, त्या तिघांनाच विसरलं असं नाही. जेवढे क्लासमध्ये प्रेझेंट आहेत तेवढं सर्वांना विचारणार आहे क्वेश्चन. मग एखादा क्वेश्चन विचारायचा राहिला कुणाला तर मी नेक्स्ट लेक्चर मध्ये विचारणार. त्यामुळे तुमचं लक्ष असलं पाहिजे. तो फर्स्ट आपण शिकलो होतो डेफिनेशन ऑफ सेट. सेटची डेफिनेशन अशी आहे की त्या अगोदर मी तुम्हाला पिक्चर दाखवला होता. इथे प्रत्येक पिक्चर मध्ये आपण काहीतरी गोष्टी गोळा केल्यात. पहिल्या पिक्चर मध्ये आपण फुलं गोळा केलेली आहेत, त्याच्यामध्ये गुलाब दिसतोय, पानं पण आहेत, परत वेगळी सदाफुलीचं एक फुल आहे, सूर्यफुलाचं एक फुल आहे. असे सगळे फुलं एकत्र आपण मिक्सअप केलेत, तर त्याला आपण बोलतो बुके, फ्लॉवर बुके बोलतो. मग फ्लॉवर बुके साठी एक स्पेशल वर्ड युज केला आपण. जेव्हा बुके कधी बनतो, नंबर ऑफ फ्लॉवर्स आपण एकाच ठिकाणी जमा करतो तेव्हा त्याचा बुके बनतो ना. स्पेशल वर्ड्स आहे त्याला. सगळ्या चाव्या एकाच ठिकाणी सगळीकडे बांधून ठेवल्या तर त्याला बंच बोलतो, कीजचा बंच बोलतो. पक्ष्यांचा थवा जर आकाशात उडत असेल तर त्याला आपण बोलतो फ्लॉक ऑफ बर्ड्स. आणि एकावर एक जर आपण बुक्स रचून ठेवल्या असतील तर त्याला बोलतो पाईल ऑफ नोटबुक्स, म्हणजे तो वह्यांचा संच बोलतो. आणि जर नंबर आपण गोळा केले, एक पासून नंबर गोळा करत गेलो, 1 2 3 4 5 1 2 3 अप टू 12 नंबर्स पर्यंत, तर त्याला कलेक्शन ऑफ नंबर्स बोलतो. याच्यावरनं एक आपण डेफिनेशन शिकलो की हे 5 चित्र तुमच्या समोर ठेवलेत आणि हे एक्झाम्पल, हे उदाहरण आहे एका ऑब्जेक्टच्या लिस्टचं. ऑब्जेक्ट म्हणजे काय? वस्तू. लिस्ट म्हणजे काय? यादी. वस्तूंच्या यादींसाठी आपण काय केलंय, या वस्तूंना यादीनुसार गोळा करत गेलोय. गोळा करणं म्हणजे कलेक्शन करणं. सो वी कॉल द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट. सच ऑब्जेक्ट मीन्स फ्लॉवर. फ्लॉवर एक ऑब्जेक्ट आहे. कलेक्शन ऑफ फ्लॉवर्स कॉल्ड एज अ सेट. कलेक्शन ऑफ कीज कॉल्ड एज अ सेट. कलेक्शन ऑफ बुक्स कॉल्ड एज अ सेट. इथं ऑब्जेक्ट म्हणजे काय? बुक म्हणून आलाय. ऑब्जेक्ट म्हणजे फ्लॉवर आलाय. ऑब्जेक्ट म्हणजे की आलाय. ऑब्जेक्ट म्हणजे नंबर्स आलेत. मग ते नंबरचे टाइप्स आहेत. मग त्यासाठी आपण एक प्रॉपर बुक मधली डेफिनेशन शिकलोय की इफ जर आपल्याला वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट ऑफ गिवन कलेक्शन. दिलेल्या माहितीनुसार आपल्याला एखादी गोष्ट कळत असेल तर त्या कलेक्शनला आपण काय बोलतो? सेट बोलतो. डेफिनेटली. मग आता एक्झाम्पल आहे की खाली माझ्याकडे काही क्वेश्चन्स आहेत की इथे नंबर्सचे मला टाइप्स दिलेले आहेत. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर, रिअल नंबर. पण नॅचरल नंबर्स कुठून स्टार्ट होतात? 1 पासून स्टार्ट होतात. 1 2 3 अप टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अप टू 100 असतील, 200 असतील, तर मी त्याला काय बोलेल? सेट ऑफ नॅचरल नंबर्स. एक्झॅक्टली, डेफिनेटली आणि क्लिअरिटी आपल्याला मिळते. नंबर 1 पासून स्टार्ट झाला होता, सो इट इज कॉल्ड एज नॅचरल नंबर. नंबर जर 0 पासून स्टार्ट झालेत अप टू इन्फिनिटी, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वाढतच चाललेत, इन्क्रीजच होत चाललेत. सो दॅट केस इज कॉल्ड एज अ सेट ऑफ होल नंबर. सेट म्हणजे संच. का त्याला होल नंबर बोललो? कारण की तो नंबर जो स्टार्ट झाला होता तो 0 पासून स्टार्ट झाला होता. इंटिजर्स कशाला बोलतो? जे की नेगेटिव्ह मध्ये पण असतात आणि पॉझिटिव्ह मध्ये पण असतात. सो मायनस मध्ये पण काउंट केले जातात आणि पॉझिटिव्ह मध्ये पण काउंट केले जातात. अशा नंबर्सला आपण इंटिजर्स बोलतो. रॅशनल नंबर्स जे स्टार्ट होतात ते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये लिहिले जातात. 4/3, 7/3, अंश आणि छेदात 4/3, 7/3, 8/3 मीन्स 8 डिवायडेड बाय 3, 7 डिवायडेड बाय 3. म्हणजे कोणताही नंबर जो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे फ्रॅक्शन मध्ये लिहिला जातो त्याला बोलतो आपण रॅशनल नंबर. आणि लास्ट होता रिअल नंबर. ठीक आहे. तर हे टाइप्स ऑफ द नंबर्स आहेत आणि ह्यांना कलेक्ट करून काय बनतो? सेट बनतो. आता जर मी NWIQR लिहिला आणि जर मला विचारलं हे काय लिहिलंय तुम्ही, तर मी लिहू शकतो इट इज अ
सेट ऑफ नंबर्स. मग त्या नंबर्स मध्ये कोण कोण येत आहेत? नॅचरल नंबर येतो, होल नंबर येतो, इंटिजर येत आहेत, रॅशनल नंबर येत आहेत आणि रिअल नंबर येतात. रिअल नंबर्स म्हणजे सगळे नंबर, त्याच्यामध्ये नॅचरल पण येणार, होल नंबर पण येणार, इंटिजर पण येणार आणि रॅशनल नंबर पण येणार. मग आता कोणाला नसेल समजलं तर मी रिपीट केलं होतं, पुढे एक्सप्लेन करतोय, लक्ष द्या. मेथड ऑफ रायटिंग सेट. मग सेट लिहिले जातात कसे? आता तर आपण एवढं तर शिकलो, सेट म्हणजे काय, की माहिती गोळा करून त्याला कर्ली ब्रेसेस मध्ये लिहिले जातात. कशामध्ये लिहिलं जातं? कर्ली ब्रेसेस मध्ये. तर याचे दोन टाईप आहेत सेट लिहिण्याचे, टू मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड नेम इज रोस्टर मेथड और लिस्टिंग मेथड. सेकंड मेथडचं नाव आहे रूल मेथड और सेट बिल्डर मेथड, ज्याला मराठीमध्ये गुणधर्म पद्धत बोलतो आणि रोस्टरला बोलतो यादी पद्धत. तुम्हाला जे सेमी इंग्लिशचे मुलं आहेत त्यांना सोपं पडावं, त्याचा अर्थ काय होतो म्हणून मी तुम्हाला लिहिलंय. मेथडचा अर्थ होतो पद्धत, आणि लिस्ट म्हणजे यादी करणं, बिल्ड करणं म्हणजे त्याला बनवणं, तयार करणं, रूल म्हणजे तयार करणं, नियमामध्ये बसवणं, गुणधर्मात बसवणं. मग तो रोस्टर मेथड कशी लिहिली जाते? एक्झाम्पल आहे, मला सांगितलं कोणीतरी की एक्झाम्पल ऑफ द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. मला असं कोणीतरी एक एक्झाम्पल सांगितलं की तुम्ही ऑड नंबर्स लिहा. कशामधले? 1 to 10 च्या बिटवीन येणारे ऑड नंबर्स. मग मी सेट ए, सेट लिहिताना नेहमी अल्फाबेटनी, कॅपिटल अल्फाबेटने लिहितात. मग इथे मी ए इज इक्वल टू आणि सेट लिहिण्याची जी मेथड आहे त्याला कर्ली ब्रेसेस मध्ये लिहितात, म्हणजे महिरपी कंसात लिहितात. तर ओपन कर्ली ब्रॅकेट, नंतर ऑड नंबर्स म्हणजे काय, की जे 2 च्या टेबलमध्ये येत नाहीत. मग तो नंबर्स काय येतो? 3, 5, 7, 9 असा मी नंबर्स घेतलाय. तर 1 पण येणार आहे ऑड नंबर्स मध्ये, पण तो मेन्शन केलेला नाही. ठीक आहे. सो हा एक्झाम्पल कशाचा झाला? 1 to 10 मध्ये येणारे ऑड नंबर 3, 5, 7, 9. 1 इज कॉल्ड ॲज युनिट नंबर, त्यामुळे आपण इथं 1 ला स्किप केलेलं आहे. आणि तेच उत्तर असं उलट्या पद्धतीने लिहू शकतो, 7, 3, 5, 9. पाठीपुढे जरी क्रम केला तरी आन्सर तेच राहणार आहे. ह्या 4 नंबरच्या व्यतिरिक्त दुसरा आन्सर काय येणार नाही. ऑड नंबर्स माहिती आहेत ना सर्वांना? नाही तर असे बोलतील की सर आम्हाला ऑड नंबर्सच माहित नाही. ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्या, ज्याला 2 ने पूर्ण भाग जात नाही, असे नंबर्सला आपण ऑड नंबर्स बोलतो. इवन नंबर्स मीन्स जे 2 ने डिवाइड्स होतात, 2 ने कम्प्लीट डिव्हिजन होतं, असे नंबर्स म्हणजे इवन नंबर्स. म्हणजे जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला की 1 ते 10 1 to 10 च्या बिटवीन येणारे ऑड नंबर्स लिहा, तर आपण सेट ए म्हणजे ए इज इक्वल टू कर्ली ब्रेसेस मध्ये आपलं उत्तर लिहितो यादीनुसार, तर त्याला बोलतो रोस्टर मेथड. दुसरी मेथड कशी आहे की आपल्याला एक्झाम्पलच दिलंय, ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रेसेस एक्स व्हर्टिकल लाईन एक्स, आणि जो ई आहे ना ई, त्याला आपण रीड करतो बिलॉंग्स टू. लिहून घ्या, ई चा सिम्बॉल काढा आणि त्याला बरोबर करून लिहा, इट कॉल्ड ॲज बिलॉंग्स टू. ह्याला रीड कसं करायचं? बिलॉंग्स टू. ठीक आहे. सो इट इज रीड ॲज सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. जी उभी रेष आहे ना त्याला वाचतो आपण सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. म्हणजे मला इथं जो क्वेश्चन दिलाय तो सेट बिल्डर मध्ये लिहून दिला होता, त्याला रीड कसं करायचं? म्हणजे सेट लिहिण्याचे 2 मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड आहे लिस्ट मेथड और लिस्टिंग मेथड, दुसरी मेथड आहे रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. हे कसे लिहिले जातात तर इकडे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी दिलेलं आहे. आता ह्या 2 मेथड्स आपल्याला सेट लिहिण्याच्या. तर लिस्ट मेथड कशी लिहिली जाते? लिस्टिंग मेथड म्हणजे 1, 2, 3, 4 नंबर्स लिहिले जातात. ऑल्सो कॉल्ड ॲज अ रोस्टर मेथड. वी लिस्ट द एलिमेंट सेपरेटेड बाय कॉमास इनसाइड द कर्ली ब्रॅकेट्स. लिस्टिंग मेथड मध्ये काय केलं जातं? आपण
जी कमांड आपल्याला दिलेली आहे, जो प्रश्न विचारलेला आहे त्यानुसार आपण लिस्ट काय तयार करतो आणि प्रत्येक एलिमेंट हा कॉमा देऊन सेपरेट केला जातो, त्याला बोलतो आपण लिस्ट मेथड. रूल मेथड मध्ये उभी रेष असते आणि कर्ली ब्रॅकेट असतात. ऑल्सो कॉल्ड ॲज अ बिल्डर सेट बिल्डर मेथड. वी डिस्क्राईब जनरल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. आता फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय की सेट लिहिण्याच्या मेथड्स कोणत्या, तर बाबा 2 मेथड. पहिली आहे लिस्टिंग मेथड, दुसरी आहे रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. मग हे का शिकायचं, याच्या पाठीमागचा पर्पज काय, तर असा पर्पज. क्वेश्चन समजतोय का तुम्हाला, की सेट म्हणजे काय. सेट डिस्क्रिप्शन म्हणजे संचाचं वर्णन. प्रश्न आपल्याला इथे दिलाय, सेट डिस्क्रिप्शन मध्ये प्रश्न विचारलाय इव्हन नंबर्स अप टू 10, 10 पर्यंत येणाऱ्या समसंख्या लिहा. मग लिस्ट पद्धतीत लिहायचं असेल तर फक्त आपण एलिमेंट लिहितो. म्हणजे 10 पर्यंत येणाऱ्या समसंख्या कोणत्या, 2, 4, 6, 8 and 10 याची लिस्ट बनवली. पण त्याला लिहिताना कशामध्ये लिहिलं, कर्ली ब्रेसेस मध्ये. मग लिस्ट सेट लिहिण्याच्या 2 मेथड्स आहेत, एक लिस्टिंग मेथड आहे, एक रूल मेथड आहे किंवा सेट बिल्डर मेथड आहे. तर हे मेथडचे टाइप्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. मग त्याला जर आपल्याला अल्फाबेट किंवा वर्डच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर रूल लिहिला पाहिजेत. मग त्याला लिहिताना कसं लिहिणार, एक्स सच दॅट एक्स इज इवन, कॉमा 1 is less than x and x is less than is equal to 10. दुसरा आहे प्राईम नंबर्स. क्वेश्चन नंबर आहे प्राईम नंबर. प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या, ज्या नंबरला फक्त आणि फक्त त्याच नंबरने डिवाइड होतं. 2 ला फक्त 2 नेच कम्प्लीट डिव्हिजन जातं. 3 ला 3 हा कोणाच्या टेबलमध्ये येत नाही आणि 3 ला फक्त 3 ने डिवाइड होतं. अशा नंबर्सला आपण प्राईम नंबर्स बोलतो. मग ते नंबर्स आपण लिहितो. या मेथडला काय बोलतो, लिस्टिंग मेथड्स. 2, 3, 5, 7, 1 to 10 च्या बिटवीन येणारे प्राईम नंबर्स किती आहेत, 4 नंबर्स आहेत. 2, 3, 5, 7. ज्या नंबरला फक्त आणि फक्त त्याच नंबरने डिवाइड होतं आणि तो इतर कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, असा नंबर्स मीन्स प्राईम नंबर्स. मग त्याला रूल मध्ये लिहायचं असेल तर आपण वेगळं नाव वापरू. आता इथं y such that y is a prime number. y हा असा घटक आहे की y एक प्राईम नंबर आहे. पण तो प्राईम नंबर कुठला आहे, त्याची मर्यादा कोणती आहे, त्याचं लिमिट कोणतं आहे, तो 1 पेक्षा मोठा असला पाहिजे आणि 10 पेक्षा लेस असला पाहिजे. मग त्याला आपण 1 इज लेस दॅन y अँड y इज लेस दॅन 10 असं मेन्शन करतो. नेक्स्ट आहे लोकल कॅटेल ब्रीड्स. म्हणजे काय की स्थानिक प्रदेशात आढळणाऱ्या गायीच्या जाती. मग गायीची जात कोणती आहे, त्याच्यामध्ये तर खिलार गाई, गीर गाई, पंढरपुरी गाई. मग हे लिस्ट केली आपण. आणि जर आपल्याला त्याला रूल मध्ये लिहायचं असेल तर आपण वेगवेगळं स्मॉल अल्फाबेट वापरू शकतो. झेड सच दॅट झेड इज अ लोकल ब्रीड ऑफ कॅटल. इथपर्यंत मला वाटतं सगळ्यांना समजलंय. कोणाला काही डाऊट, कोणाला काही डाऊट, फक्त ऐकत होता. सर एकदा रूल मेथड एकदा परत सांगा ना. रूल मेथड, रूल लिस्टिंग मेथड कळली तुला. यस सर. ठीक आहे, मी तुला एक प्रश्न विचारतो की लिस्टिंग मेथड म्हणजे काय असतं. तर तुला मग पुढचा कॉन्सेप्ट व्यवस्थित कळेल. सर ज्यांना आपण कर्व ब्रॅकेट मध्ये लिहितो ते. जर समजा एक सोपा हे सांगतो मी तुम्हाला. मला माझ्या मम्मीने वाण्याच्या दुकानात जायला सांगितलं आणि तिथून काहीतरी वस्तू आणायला सांगितल्या. ठीक आहे, वस्तू काय आणायला सांगितल्यात ते मला आठवत नाही, म्हणून मी काय केलं, त्याची लिस्ट तयार केली. साखर आणायला सांगितली,
शेंगदाणे आणायला सांगितलेत, पोहे आणायला सांगितलेत, किंवा तांदूळ आणायला सांगितलेत, गहू आणायला सांगितले. ते कर्ली ब्रॅकेट मध्ये जे आपण लिहितो, कर्ली ब्रॅकेट म्हणजे मराठीमध्ये त्याला बोलतो महिरपी कंस. महिरपी कंसामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या जातात त्याला बोलतो आपण लिस्टिंग मेथड, म्हणजे यादी पद्धत. आता तीच गोष्ट जर आपल्याला शाब्दिक उदाहरणात लिहायची असेल ना, शाब्दिक उदाहरणात, तर त्याला बोलतो आपण सेट बिल्डर मेथड किंवा रूल मेथड. उदाहरणार्थ मी जर तुम्हाला सांगितलं, आता प्रश्न विचारलाय की असा प्रश्न विचारला इन अ कर्ली ब्रॅकेट, बघा मला हे उत्तर तुम्ही पटकन देणार, मला माहिती आहे तुम्ही देऊ शकता हे उत्तर. इन अ कर्ली ब्रॅकेट मी लिहिलं संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, असे 7 डेज लिहिले. आता ही व्हॅल्यू मी कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिली. याच्यावरनं तुम्हाला क्वेश्चन तयार करायचा आहे. तुम्ही काय कराल? क्वेश्चन तयार, मी कर्ली ब्रॅकेट मध्ये वीक मध्ये येणारे डेजची नावं लिहिली, तर तुम्ही क्वेश्चन काय लिहू शकाल त्याच्यावर? हे माझं उत्तर आहे, तर तुम्हाला क्वेश्चन बनवायचं. नाही कळलं का? मी लिस्ट तयार केली वारांची, सोमवारपासून रविवारपासून शनिवारपर्यंत येणारे सगळे वार एका लाईनीमध्ये किंवा एका यादीमध्ये लिहिले, आणि त्याच्यापासून मला क्वेश्चन तयार करायचं. काय क्वेश्चन तयार करू शकता तुम्ही? बरं, मी एक प्रश्न विचारतो, स्वातंत्र्य दिन कधी येतो भारताचा? अरे बापरे, मी खूप अवघड प्रश्न विचारला का? भारताचा स्वातंत्र्य दिन कधी असतो? माझा आवाज ऐकू येत नाही का? हा, कधी असतो? अरे सांगा की, चुकलं तर चुकलं उत्तर. हॅलो, मला सांगाल का भारताचा स्वातंत्र्य दिन कधी असतो भारत देशाचा? हा, 15 ऑगस्ट. मग 15 एवढा वेळ, एवढा 1947. हा, भारत आपला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आपण 15 ऑगस्टला करतो ना. मग आता हे कसं, तुम्ही मी प्रश्न विचारला आणि तुमचं उत्तर होतं 15 ऑगस्ट 1947, हे उत्तर होतं. तसंच माझं उत्तर आहे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, असं हे उत्तर आहे. आणि तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की याच्यासाठी काय प्रश्न तयार करू शकता. आता तुम्ही उत्तर दिलं ना की भारताचा स्वातंत्र्य दिन काय होता, 15 ऑगस्ट 1947, बरोबर. आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन त्याच दिवशी साजरा, आपला भारत त्या दिवशी स्वतंत्र झाला, म्हणून आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन म्हणून संबोधतो, बरोबर आहे ना. मग मी आता काय सांगितलं तुम्हाला, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे, काय सांगितलं मी तुम्हाला? त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन बनवायचा आहे. त्याला क्वेश्चन बनवता आला, त्यांनी सेट बिल्डर तयार केला. अरे हे बोलू शकता ना, आठवड्याचे वार. सर मी सांगू का? हा, ऋतुपर्णा. Number the days in curved brackets and write the odd numbers. काय बोलली? Number the days in curved brackets and write the odd numbers. नाही, तुझं उत्तर पाहिजे होतं असं, नंबर ऑफ डेज इन अ वीक. नंबर ऑफ डेज इन अ वीक, आठवड्यात किती वार असतात? 7 ना. मग त्याचं उत्तर होतं संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. हा क्वेश्चन तुमचा. म्हणजे आता मला ज्यांनी कोणी क्वेश्चन विचारला होता ना, त्याचं उत्तर मी सांगितलं की जर आपल्याला सेट बिल्डर मेथड तयार समजला नसेल कोणाला, तर मी ते एक्सप्लेन करतोय पुन्हा, की जर आपल्या क्वेश्चन क्रिएट करता आला, मेथड लिहायच्या, म्हणजे 2 मेथड आहेत सेट लिहिण्याच्या, एक आहे रोस्टर मेथड आणि सेकंड वन आहे सेट बिल्डर मेथड, बरोबर. तर लिस्टिंग मेथड मीन्स रोस्टर मेथड मध्ये आपण लिस्ट तयार करतो,
पण सेट बिल्डर मेथड मध्ये काय आपण प्रश्न तयार करतो. काय तयार करतो? प्रश्न तयार करतो. आता ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, कॉमा 1 इज लेस दॅन एक्स अँड एक्स इज लेस दॅन 10 असं उत्तर जर आहे तर आपल्याला काय करायचंय की याचं उत्तर लिहायचं म्हटलं तर आपण 1 पासून 10 पर्यंतच्या संख्या लिहिणार. आपल्याला काय सांगितलंय की आपल्याला एक्स हा नंबर लिहायचा आहे. एक्स हा नंबर 1 पेक्षा मोठा असला पाहिजे आणि 10 पेक्षा लहान असलेले सगळे नंबर लिहा. म्हणजे मी 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे उत्तर लिहिणार. इथे मी उत्तर काय लिहिणार? 2, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10 हे माझं आन्सर झालं. आणि ह्या आन्सर साठी मला जो क्वेश्चन लिहायला सांगितला जातो त्याला बोललं जातं सेट बिल्डर मेथड. कळालं का कोणाला? की एक्स सच दॅट एक्स हा एक्सचा असा घटक आहे की एक्स ही संख्या नैसर्गिक संख्येवर अवलंबून आहे, कॉमा एक्स हा नंबर 1 पेक्षा मोठा असला पाहिजे, म्हणजे 1 पेक्षा मोठा असला पाहिजे पण 10 पेक्षा लेस असला पाहिजे. म्हणजे मी प्रश्न तयार केला की मला असा एक नंबर लिहून द्या की एक्स हे नंबर, एक्सचे सगळे घटक हे नैसर्गिक संख्येवर अवलंबून आहेत, पण जो एक्स हा नंबर मी घेणार आहे तो 1 पेक्षा मोठा असावा आणि 10 पेक्षा छोटा असावा. म्हणजे मी क्वेश्चन जेव्हा तयार करतो सेट मध्ये त्यावेळेस सेट बिल्डर मेथड वापरतात. समजलंय का? समजलंय का? हो नाही काही तुम्ही नाही बोलला तर मला कळणारच नाही. नाही बोलला तर मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन पुढे सांगेल. हो बोलला तर मला असं वाटेल की खरंच समजलंय. नाही बोलला तर याचा अर्थ एक तर तुमचं लक्ष नाही किंवा तुम्ही ऐकत नाहीये किंवा काहीच रिॲक्टच करत नाहीये. नाही समजलंय मला असं वाटतंय. हो ना? अरे बोला, थम्सअप तर करा. नाही समजलं का? आवाज ऐकू येत नाही का माझा? ठीक. प्रश्न आता तुम्हाला नसेल कळाला लिस्टिंग मेथड काय आणि रोस्टर मेथड काय किंवा रूल मेथड काय, तर एक एक्झाम्पल. आपल्याकडे एक लिस्ट दिलेली आहे, आपल्याला फिल इन द ब्लँक्स लिहायचे. आता तर समजतंय का? माझा आवाज ऐकू येतोय का तुम्हाला? तुम्ही कोणच काय बोलत नाही. तुम्हाला नाही समजलं ना तर तुम्ही हो, मला सर. सांगा. नाही समजलं ना? ओके, नो प्रॉब्लेम. आता लक्ष द्या, तुम्हाला सोपं पडेल. एक्झाम्पल घेऊ तर तुम्हाला कळेल. आता माझ्याकडे 2 कॉलम आहेत, दिसत आहेत का तुम्हाला? येस सर. पहिल्या कॉलम मध्ये Yes, sir. पहिल्या कॉलम मध्ये लिहिलेलं आहे लिस्टिंग और रोस्टर मेथड. म्हणजे जो डाव्या साईडला जो व्हर्टिकल कॉलम आहे ना तिथे लिस्टिंग मेथड आहे, राईट साईडला जो आहे तो रूल मेथड आहे. ठीक आहे. तर लिस्टिंग मेथड मध्ये मला लिस्ट तयार करून दिली आहे. त्या सेटचं नाव आहे ए. सेट नेहमी कॅपिटल अल्फाबेटने दाखवतात, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. मग ए इज इक्वल टू क्वेश्चन लिहिलाय इन कर्ली ब्रॅकेट 2, 4, 6, 8, 10, 12, 14. बरोबर. आपल्याला लिस्ट तयार करून दिलेली आहे नंबरची. पहिला नंबर कोण आहे? 2. शेवटचा नंबर कोण आहे? 14. आणि प्रत्येक नंबर मध्ये डिफरन्स कितीचा येतोय? 2चा येतोय. बरोबर. हे उत्तर आहे. आता ह्या उत्तरासाठी मला जेव्हा प्रश्न तयार करायला लागतो ना त्याला बोलतो आपण रूल मेथड. मग उजव्या साईडला बघा रूल मेथड लिहिलंय आणि त्या सेटला लिहिलंय पुन्हा ए. पण तो लिहिताना आपल्याला रूल मध्ये म्हणजे नियमामध्ये किंवा गुणधर्मानुसार लिहायचा आहे. म्हणजे एक्स हा एक्सचा असा घटक आहे की एक्सचे सगळे घटक हे घटक मीन्स एलिमेंट. हे मराठीत का सांगतोय? कारण की तुम्हाला मराठीत व्यवस्थित समजेल म्हणून. एक्स व्हर्टिकल लाईन आहे ना, एक्स नंतर जी उभी रेष मारलेली आहे त्याला आपण बोलतो सच दॅट एक्स इज अन इवन नंबर. एक्स हा इवन नंबर आहे, इवन नॅचरल नंबर आहे, लेस दॅन 15. म्हणजे मी जी आता लिस्ट तयार केली होती ना डावीकडे
त्याच्यामध्ये एलिमेंट कोण होते? 2 एक एलिमेंट आहे, 4 एक एलिमेंट आहे, 6 एक एलिमेंट आहे, 8 एक एलिमेंट आहे, 10 एक एलिमेंट आहे, 12 एक एलिमेंट आहे आणि 14 एक एलिमेंट आहे. इथपर्यंत लिस्ट संपली माझी. तर याचा क्वेश्चन कसा तयार होईल की माझ्याकडे एक्स म्हणून एलिमेंट आहेत, एक्स म्हणून एलिमेंट आहेत, पण ते जे एक्स आहेत ना ते असे एलिमेंट आहेत की जे इव्हन नॅचरल नंबर रिप्रेझेंट करतात. मग इव्हन नॅचरल नंबर्स तर वाढत जातील. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24 असे वाढत जातील कंटिन्यू. पण त्याचं लिमिट आहे. कुठपर्यंत थांबलाय तो? 14 पर्यंत थांबलाय. म्हणजे एक्स इज अन इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 15. म्हणजे मला जे नॅचरल नंबर लिहायचे इव्हन नॅचरल नंबर ते लेस दॅन 15 असावेत, म्हणजे 15 पेक्षा छोटे असावेत. म्हणून ए हे झालं उत्तर. डावीकडे झालेलं आहे उत्तर आणि उजवीकडे आपण त्याच्यावर काय केलंय? प्रश्न तयार केलाय. समजलं का आता की रूल मेथड म्हणजे काय आणि लिस्ट मेथड म्हणजे काय? ज्याची लिस्ट तयार केली जाते, जे लिस्ट जर तुमच्याकडे दिलेली असेल आणि त्या लिस्टवरनं जो क्वेश्चन बनला जातो त्याला बोललं जातं रूल मेथड. समजतंय का आता? का अजूनही नाही समजलं? यस सर, समजलं. नक्की एकाच उत्तर आलं मला, बाकीच्यांना मला वाटतंय समजलंय का नाही. आपण सेकंड क्वेश्चन वर बघू. आता राईट साइडला रूल मेथड मध्ये मला क्वेश्चन दिलाय. एक्स सच दॅट एक्स बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. याचा अर्थ काय? कोण सांगेल? याचा अर्थ काय असू शकतो? ऋतुपर्णा तू सांगू शकते का? बी क्वेश्चन. बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट रूल मेथड मध्ये आपल्याला बी दिलेला आहे. बी क्वेश्चन, त्याचं उत्तर लिहायचं आहे लिस्ट साठी. तर क्वेश्चन समजलाय का? एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. अनुष्का, आवाज येतोय अनुष्का? का माझा आवाज येत नाही तुम्हाला? तुम्ही बोलला नाहीत तर मला कळेल कसं? येतोय सर. हा, मग तुला नाही समजला का प्रश्न? समजलं सर. एक्स हा 1 to 20 मध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. बरोबर. प्रश्न तर तुला समजला. मग तुला स्क्वेअर माहिती आहेत का? यस सर. कुठला माहितीये? 2 चा 4 असं. हा, बरोबर बरोबर. 1 चा स्क्वेअर किती येतो? 1. 2 चा स्क्वेअर 4. पुढे 3 चा स्क्वेअर 9. 4 चा स्क्वेअर 16. बरोबर, ठीक आहे. 5 चा स्क्वेअर 25. बरोबर. म्हणजे इथे आपल्याला प्रश्न असा काय विचारलाय, माझ्याकडं नंबर आहेत किती? 1 to 20. 1 to 20 नंबरच्या बिटवीन म्हणजे च्यामध्ये 1 to 20 च्या मध्ये परफेक्ट स्क्वेअर असलेला नंबर हा एक्स नंबरने दाखवला जातो. मग असे किती एक्स नंबर असतील जे की 1 to 20 च्या बिटवीन येतील आणि ते परफेक्ट स्क्वेअर असतील? मग आता तू तर उत्तर दिलंस, मग आता काय उत्तर येऊ शकतं तुझ्या मते? चुकलं तर चुकलं, काय हरकत नाही. तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर मी करेक्ट करू शकतो. तुम्ही बोलला नाहीत तर मला असं वाटतं की तुम्हाला समजलंच नाही, आणि मला तरी असं वाटतंय की तुम्हाला नाही समजलं, म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. आणि तुम्हाला जेव्हा मी प्रश्न विचारतो तर तुम्ही अजून भीता, असं मला तरी जाणवतंय तुमच्या बोलण्याचं. आता तुम्हाला मी सांगतो, इथे उत्तर आहे 1 चा स्क्वेअर किती येतो? 1. 2 चा स्क्वेअर 4. 4. 3 चा स्क्वेअर 9. 9. नाही. हा, मग माझ्याकडे स्क्वेअर येणारे नंबर कोणता आहे? 1 चा स्क्वेअर केला तर उत्तर किती येतं? 1च येतं. 1. बरोबर. हा, म्हणजे हा 1 हा परफेक्ट स्क्वेअर आला का? 1 ते 1 to 20 च्या बिटवीन येतोय? नाही. Sorry, sir, to disturb you, but it already means Okay, we are okay, late okay. on.
ओके ओके शुअर. आपण राहिलेला पार्ट उद्या नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. आजपर्यंत इथे स्टॉप करू. ठीक आहे. ओके सर. ओके सर.